हरिद्वारच्या शिवालिक डोंगर रांगांवर बसलेलं मनसा देवी मंदिर नेहमीप्रमाणे भक्तांच्या उत्साहाने गजबजलेलं होतं। गंगा काठावर वाहणारी थंड हवा, मंदिरांच्या घंटांचा नाद आणि भक्तांच्या पायवाटेवरून येणारा भक्तीचा सुगंध, सगळं काही अगदी परिपूर्ण वाटत होतं। हजारो भाविक माता मनसा देवीच्या दर्शनासाठी पायऱ्या चढत होते। प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा, मातेच्या चरणी लीन होऊन आपल्या मनोकामना पूर्ण करणं। पण कोणाला काय ठाऊक की ही शांत सकाळ अचानक एका भयंकर दुःखद घटनेची साक्षीदार ठरणार होती। काही क्षणातच मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एकच गोंधळ उडाला। भक्तांच्या गर्दीतून ओरडण्याचा आवाज, धावपळ आणि त्यानंतर आलेली एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी, चेंगराचेंगरी। हरिद्वारच्या या पवित्र तीर्थक्षेत्रात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने 6 जणांचा जीव घेतला आणि अनेक जण जखमी झाले। ही बातमी ऐकताच प्रत्येकाच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं। असं काय घडलं, नेमकं काय कारण होतं? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। रविवारी दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान मनसा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अचानक चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला। गढवाला डिव्हिजनचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितलं की ही चेंगराचेंगरी प्रचंड गर्दीमुळे उद्भवली। पण यामागचं खरं कारण काय? आयजी कायदा आणि सुव्यवस्था निलेश भारणे यांनी एक धक्कादायक खुलासा केला। त्यांच्या मते मंदिर परिसरात विजेची तार कोसळल्याची धोक्याची अफवा पसरली, ज्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। ही भीती इतकी वाढली होती की लोक धावपळ करू लागले, एकमेकांवर आदळू लागले आणि पाहता पाहता ही परिस्थिती चेंगराचेंगरीत बदलली। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओ फुटेज मधून या घटनेचं गांभीर्य स्पष्ट दिसतंय। रक्ताने माखलेले रस्ते, धावपळ करणारे लोक आणि बचाव कार्यासाठी धडपडणारी यंत्रणा, ही दृश्य पाहून कोणाच्याही मनाला धक्का बसेल। हरिद्वार मधील पंचतीर्थांपैकी एक असलेलं मनसा देवी मंदिर हे भक्तांचं श्रद्धास्थान आहे। शिवालिक डोंगर रांगांमध्ये 500 फूट उंचीवर बसलेलं हे मंदिर मनोकामना पूर्ण करणारं मानलं जातं। दरवर्षी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात, मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढतात किंवा रोपवेने प्रवास करताना भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि श्रद्धा यांचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे। पण या पवित्र स्थळावर घडलेली ही घटना सगळ्यांनाच हादरवून गेली आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं। त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात घडलेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुःखद आहे। एसडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचून कार्यरत आहेत। मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। त्यांनी सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली। गढवाल डिव्हिजनचे आयुक्त विनय शंकर पांडे स्वतः घटनास्थळी पोहोचले असून या दुर्घटनेच्या कारणांचा सविस्तर तपास सुरू आहे। प्रशासनाने जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलली जात आहेत। ही घटना केवळ एक दुर्घटना नाही तर एक मोठा इशारा आहे। मंदिर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेतली गेली होती का? अफवा पसरल्यामुळे इतकी मोठी दुर्घटना घडू शकते, यावरून आपल्या व्यवस्थापनातील त्रुटी दिसून येतात। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? मंदिर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाय करणं गरजेचं आहे का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। मनसा देवी मंदिरासारख्या पवित्र स्थळांवर भाविकांचा ओघ कायम असतो, पण या घटनेने आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दाखवली आहे, भक्ती आणि सुरक्षेचा समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे। मंदिर प्रशासन, स्थानिक पोलीस आणि सरकार यांनी मिळून अशा घटनांचा धोका टाळण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। यामध्ये गर्दी नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन आणि योग्य माहिती प्रसारण यांचा समावेश असू शकतो। तुम्हाला काय वाटतं? अशा घटना टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।